लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। शिंदखेडा नगरपंचायतीच्या स्थायी समितीच्या बैठकीत सार्वजनिक शौचालय स्वच्छ भारत अभियान व झोपडपट्टी सर्वेक्षणाच्या कामांना हिरवा कंदील। निविदा मंजूर करण्याअगोदर सर्व ठेकेदारांना बोलावून चर्चा करण्यामागे हेतू काय? नगराध्यक्षा माळी यांचा सवाल। शिंदखेडा नगरपंचायतीच्या स्थायी समितीच्या बैठकीत स्वच्छ भारत मिशन अभियान 2 अंतर्गत जनजागृती, शहरातील सार्वजनिक शौचालयांची देखभाल दुरुस्ती तसेच झोपडपट्टी क्षेत्राचे सर्वेक्षण व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्ती या महत्त्वाच्या विषयावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला। अजेंडावरील विषय क्रमांक 1 मध्ये स्वच्छ भारत मिशन अभियान 2 अंतर्गत IEC घटकातील जनजागृतीची कामे करण्यासाठी प्राप्त झालेल्या निविदांना मंजुरी देण्यात आली आहे। विषय क्रमांक 2 मध्ये शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी प्राप्त झालेल्या निविदेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। संबंधित निविदा धारकास पत्र देऊन त्यांना चर्चेसाठी बोलवण्यात यावे आणि त्यानंतर नियमानुसार वर्क ऑर्डर करून देण्यात यावी अशा दुरुस्तीसह हा विषय मंजूर करण्यात आला असला तरी यावर नगराध्यक्ष कलावती माळी यांनी खंत व्यक्त केली आहे। त्या म्हणाल्या की निविदा मंजूर करण्यापूर्वी सर्व ठेकेदारांना चर्चेसाठी बोलावण्याची आवश्यकता नेमकी काय आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। तर विषय क्रमांक 3 मध्ये शिंदखेडा नगरपंचायत हद्दीतील अतिक्रमित झोपडपट्टी क्षेत्राचे सर्वेक्षण, मोजमाप, अतिक्रमण नियमनासाठी आवश्यक मंजुरींसह प्रकल्प अहवाल तयार करणे तसेच प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीसाठी प्राप्त झालेल्या निविदांना मंजुरी देण्यात आली आहे। स्थायी समितीच्या या निर्णयामुळे संबंधित प्रशासकीय प्रक्रिया पुढे सरकण्याची शक्यता असून प्रत्यक्ष कामांना कितपत गती मिळते आणि नगराध्यक्ष यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर काय स्पष्टीकरण दिलं जातं याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा। एका कामासाठी 5 ठेकेदारांनी जर अर्ज केला असेल तर मग कोणत्या ठेकेदाराला बोलवायचं, त्या ठेकेदारांना बोलवायचा हेतू काय? महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।